YCC हर्षेली 11 मुरबी अर्थात जयदेव शेठ पाटील यांच्या नावाने हा संघ मध्ये ते नरेश पाटील असतील, नेहमी या संघाला त्यांचं योगदान लाभत असतो आणि गाव इथे खऱ्या अर्थाने गौरी स्पोर्ट आई गावदेवी वलवली क्रिकेट संघात जर आपण म्हटला राजेश शेठ काथारा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाल यांना पाहतो आम्ही, प्रभाकर शेठ पाटील इथे उपस्थित आहेत, विनोद शेठ चौधरी युवा उद्योजक वलवली, दीपक पाटील क्रिकेटचा आनंद घेतात। परंतु आपण इथे पाहतो मंगलमूर्ती क्रेन सर्व्हिसचे सर्वेसर्वा गोवर्धन शेठ पालेकर, प्रमोद म्हात्रे, सत्यवान म्हात्रे हा त्रिवेणी संगम सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतो। तुमचंही संदीप शेठ उल्वेकर, मेघनाथ म्हात्रे, तुमचंही मी इथे डांगणेश्वर क्रिकेट संघ मोरबे आणि वीर एंटरप्राइजेसचे मालक संदीप शेठ उल्वेकर यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहे। मुरबी क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण रचना त्वरित करून घ्यावी। सलामी जोडी मैदानामध्ये इथे दाखल झालेली आहे। तत्परी बोलूया रॉकस्टार प्रवीण गायकर यांच्याकडे। चला याच्यानंतर होणारी सुपर 8 ची चौथी लढत पाहायला मिळेल ती अर्थातच नारायण क्रिकेट संघाचे संघनायक आणि त्यांचे प्रतिस्पर्धी रोहिंजन दोन्ही टीमचे कॅप्टन देखील इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करण्यासाठी या आणि त्याच्यानंतर सुपर 10 ची शेवटची लढत पाहायला मिळेल। अथर्व 11 गावदेवी कानपोली अर्थातच वलपगावचे माजी सरपंच तथा विद्यमान उपसरपंच भोलनाथ शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ तुम्हाला पाहायला मिळेल आणि एकीकडे गावदेवी बेलवली आमदार चषकाचे यशस्वी आयोजक आणि बेलवली ग्रामपंचायतीचे सरपंच सतीश शेठ पाटील आणि योगेशभाई पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ। तर जयेश नावडेकर साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1111 रुपयाचं योगदान आम्हाला लाभलंय। महेश पाटील साहेब यांच्या वतीने 1000 रुपये या सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतो। क्रिकेटचा आनंद घेत असताना बजरंग बुलवेकर माजी सरपंच मोरबे आणि त्यांच्या समवेत रिटगरगाव व्यसनमुक्ती संघटनेचे सल्लागार रघुनाथ कडू हे सुद्धा क्रिकेटचा आनंद घेतात। तुमचे स्वागत आहे। धन्यवाद महागुरु, धन्यवाद रोशन पाटिल, धन्यवाद सौरभ, सभी का स्वागत करेंगे और चलते हैं इस सुपर 10 के महत्वपूर्ण मुकाबले में। अब तक दो टीमें यानी कि सहारा 11 शिवकर और जेडीएम बेलवली ये टॉप 5 में एक ट्रॉफी के दावेदार बन चुके हैं। अब तीसरी टीम हमें मिलेगी, वो होगी आई गावदेवी गौरी स्पोर्ट्स वलवली या होगी उन टॉप 5 में YCC हर्षले 11 जय दुर्गा मुरबी टीम आपको यहां पर नजर आएगी। कौन वलवली या मुरबी, ये दो टीमों के बीच में ताकतवर लड़ाई और उसके बाद चौथा मैच होगा सुपर 10 का। फिलहाल इस मैच के लिए दोनों टीमों को शुभकामनाएं, अच्छा खेल खेले यही हम अपेक्षा करते हैं और चलते हैं मैदान की तरफ। आरंभिक बल्लेबाज ऋषि और उनका साथ देंगे रत्नदीप। पहली गेंद लेकर संकेत पाटिल मुरबी टीम के कप्तान और पहली गेंद के ऊपर घुमाव दिया उन्होंने, पड़ने के बाद लेग स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद अंपायर ने बिल्कुल इस गेंद को वाइड बॉल करार घोषित कर दिया है। और संकेत पाटिल एक ऐसे खिलाड़ी है जो हमेशा अंपायर के निर्णयों का रिस्पेक्ट करते हैं और ये लीजिए हंसी मजाक से यहाँ पर हंसी उन्होंने इस निर्णय को स्वीकार किया। टर्न ज्यादा हुई जिसके बदौलत यहाँ पर अंपायर सैंडी पालकर ने इस गेंद को शायद व्हाइट बॉल लेग स्टंप ज्यादा छोड़ा उसकी वजह से दिया होगा ये व्हाइट बॉल करार। खाता खुल चुका है गौरी स्पोर्ट्स वलवली टीम का और इस बार अपील तो ज्यादा की थी, हाइट फैक्टर कह रहे हैं अंपायर। बेहतरीन यहाँ पर पलटवार नजर आता हुआ अंपायर यहां पर नॉट आउट का इशारा करते हुए। ऋषिकेश स्पिन के खिलाफ काफी अच्छे बल्लेबाजी करते हैं रोशन, लेकिन इस वक्त थोड़ी सी परेशानियां उनके सामने। संकेत के पास कई सारा ओपन टूर्नामेंट का अनुभव है, तो ऋषि एक ग्रामीण का एक चीता जाना जाता है वलवली टीम का। क्या वो प्रहार करेंगे संकेत के ऊपर? आगे आकर खेलने का प्रयास जरूर किया था, एक रन तो पूरा मैदान में खिलाड़ी आएंगे, दूर से उठाएंगे, फील्ड करेंगे, गुड रनिंग बिटवीन द विकेट। तब तक वहां पर बल्लेबाजों ने 2 रन पूरे किए और इसी 2 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 3 रन। माजी उप सरपंच वलवली के दमदार नेतृत्व उनका भी हम स्वागत करेंगे। तो राजेश शेठ कातारा इनके साथ में रहकर दमदार योगदान देते, दीपक भाई आपका भी स्वागत करेंगे। रमेश श्रीवास्तव दमदार गेंदबाज, लेकिन आज अंगरक्षक की भूमिका में आपको नजर आएंगे। हाफ ट्रैकर की बॉल शॉर्ट पॉइंट के ऊपर से खेला है, कवर पॉइंट की तरफ गेंद जरूर जा रही है, फील्डर पीछे दौड़ रहे सैम ठाकुर। अंतिम क्षणों में बढ़िया फील्डिंग,
2 रन तो मुकम्मल, तीसरे की कोशिश जबरदस्त रत्नदीप ने यहां पर दौड़ लगाई और ऋषिकेश ने इस कॉल को स्वीकारा। तब तक वहां पर 3 रन बटोरे, 3 रनों की मदद से यहां पर स्कोर पहुंचा है स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल 6 रन। पिछले मैच में धुआंधार बल्लेबाजी करते हुए युवराज पैकर साई गावदी विभाल टीम को परास्त किया था। वाईसीसी हर्षल 11 जय दुर्गा मुरबी टीम ने। नरेश शेठ पाटिल आइए आपका स्वागत करेंगे, जो हमेशा इस टीम के लिए पैकर के तौर पर जाने जाते हैं। और अतिरिक्त राजेश शेठ कातरा वलवली गौरी स्पोर्ट्स और बल्ले के रडार में लेना चाहते थे, लेकिन बहुत ही शार्प टर्न नजर करते हुए गेंदबाज यहां पर। संकेत की एक खासियत है, लेग ब्रेक ऑफ ब्रेक दोनों टर्न है इनके पास, एक ही एंगल से दोनों टर्न करने की क्षमता है। इसकी वजह से बल्लेबाज को पढ़ना मुश्किल होता है इनके गेंदों को, और कभी कभार ये एक्सपेंसिव साबित होते हैं, लेकिन वैसे ज्यादा एक्सपेंसिव कभी साबित नहीं होते। कम रनों का इकोनॉमिकल ओवर डालते हैं। और ये लीजिए अब तक तो 4 गेंदों में केवल 7 रन देते हुए, लेकिन ऋषि क्या यहां पर बना पाएंगे इनके खिलाफ रन? और चलिए पैरों पर निशाना साधना चाहते थे, शायद यहां पर अंपायर इशारा बिल्कुल यहां पर उनकी तरफ से ये डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई, शायद वाइड के लिए मांग कर रहे थे वहां पर ऋषि, लेकिन पूरी तरीके से यहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 7 रन बने स्कोर कार्ड के ऊपर, 5 गेंदों का खेल यहां पर समाप्त होता हुआ। बढ़िया कमबैक यहां पर गेंदबाज संकेत की ओर से। रिवर्स शॉट यही करना चाहिए कुछ गेंदों के ऊपर, लेकिन इस बार सक्सेसता मिली है और सीधा गेंद जाती हुई कवर पॉइंट सीमा रेखा की तरफ। 4 रनों के लिए ओवर की समाप्ति। पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या पहुंची है 11 रन। ग्यारह रन बने स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद। फिलहाल मजबूत स्थिति में यह बात है कि यहां पर वलवली टीम, गौरी स्पोर्ट्स वलवली टीम ने विकेट नहीं गवाया। यह अच्छी बात होगी उनकी टीम के लिए। तो यकीनन यहां पर कहीं ना कहीं जिस तरीके से शुरुआत हो रही है मैदान के अंदर, वो काफी खतरनाक नजर आ रही है। चलिए यहां पर ओवर में तब्दीली, अब दूर वाले छोर से नए गेंदबाज आएंगे बॉलिंग मार्क पर। विकी पाटिल बाएं हाथ के गेंदबाज है और इस बाएं हाथ के गेंदबाज के खिलाफ रत्नदीप चौधरी। कम उम्र में रुतबा बना इस खिलाड़ी ने, और इस बार मिस टाइमिंग स्ट्रोक, हवा में गेंद, विकेट कीपर गेंद की तरफ जरूर पहुंच रहे, कोई गलती नहीं। और माफ कीजिएगा, ये कैच शायद ड्रॉप हुआ था। दूसरा रन जोखिम भरा बना है, बहुत सारे सवाल पूछे जाएंगे। पहले ही दौड़ना चाहिए था दूसरे के लिए, लेकिन सुरक्षित नहीं पहुंचे क्रीज के अंदर, और इसी के साथ बल्लेबाज आउट। पहुंचना चाहिए था उन्हें क्रीज के अंदर, आखिरकार आउट होकर मैदान से बाहर लौटेंगे। विकी पाटिल ने पहली गेंद के ऊपर बीट जरूर किया था रत्नदीप, लेकिन उसके बाद ये कैच छूटा, फिर दौड़े दूसरे की कोशिश में आउट होकर मैदान से बाहर। पिछले मैच में सुयोग ने काफी दमदार बल्लेबाजी की थी जय बाबदेव 11 पाली टीम के खिलाफ, और निश्चित तौर पर फिर से एक बार यहां पर उन्हें यह मौका मिला है कप्तान की ओर से कि जय आप वन डाउन की भूमिका निभाइए, और आपका जो जिम्मेदारी आपकी वो पूरी तरीके से निभाकर गौरी स्पोर्ट्स वलवली टीम को यहां पर पूरी तरीके से बड़ा योगदान दे सके। दो खिलाड़ियों के बीच में सूझबूझ की बातें हुई होंगी, जो गलती हुई है पिछले रन के ऊपर जहां पर रनआउट का शिकार गिरा, दोबारा वो गलती नहीं करना चाहेंगे। ऐसी ही कुछ बातें बताते हुए लेफ्टी के खिलाफ लेफ्टी का विकल्प रहना जरूरी होता है, लेकिन वलवली टीम में एक भी खिलाड़ी लेफ्टी नहीं है। हाफ ट्रैकर की बॉल, फिर से एक बार बाहरी किनारा लगा था, विकेट कीपर के पीछे खिलाड़ी है प्रीतेश, आई थिंक। एक रन यहां पर मिलेगा 1 रनों की मदद से। ये 12वां खिलाड़ी मोबाइल में बिजी है, शायद इंपॉर्टेंट मैचेज आते होंगे उनको, उम्र है इनकी, इसलिए लगातार चौकन्ना है मोबाइल में। खिलाड़ी का नाम पता नहीं चलेगा, लेकिन मोबाइल में उसके साथ बिजी रहना जरूरी है। रिवर्स शॉट खेलने का प्रयास,
बिल्कुल डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। अच्छी वापसी, विकी ने पिछले मैच में भी काफी कमाल की वापसी की थी और उसके बाद उनके गेंदबाजों के ऊपर कड़े प्रहार किए गए थे। अभी तक 13 रन स्कोर कार्ड के ऊपर फिलहाल बनते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट से बॉलिंग करेंगे। जड़ में डालने का प्रयास, बढ़िया वापसी, रनों को रोक रहे यहां पर विकी पाटिल। वलवली टीम की चर्चा करेंगे तो आमदार ट्रॉफी जो खेली गई थी नेवाली के मैदान के ऊपर, नेवाली पाड़ा टीम के खिलाफ इन्हें हार मिली थी, लेकिन उसका बदला तुरंत इसी टूर्नामेंट में लिया। नेवाली पाड़ा टीम को परास्त करते हुए एक बाई मिली, फिर पाली टीम को परास्त किया और सुपर 10 में क्वालिफाई हो चुकी है। ऑन साइड में मोड़ दिया है घुटने के बल पर, मिड विकेट की तरफ खिलाड़ी मौजूद है, वहां पर उठाएंगे, गुड्डू थे वहां पर। तब तक बल्लेबाज के पास 1 रन लेने का पर्याप्त समय और इसी 1 रनों की मदद से हालांकि बढ़ता हुआ स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन। ये लीजिए हमारे फिजिकल फिटनेस के दृष्टिकोण से बिल्कुल दमदार योगदान देने वाले एक जमाने के मशहूर गेंदबाज और मशहूर बल्लेबाज महेश पाटिल, इनका आगमन हो चुका है। महेश, स्वागत है आपका। और उनके समेत शेखर भाई, उनका भी आगमन हो चुका है। और इसी के साथ ओवर की हुई समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद रन संख्या पहुंची है स्कोर कार्ड के ऊपर 14 रन, 1 विकेट के नुकसान के ऊपर टीम गौरी स्पोर्ट्स वलवली। चलिए टॉस के लिए संपर्क करें। संगणकांना आम्ही सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी शीघ्र आपण संपर्क साधावा। O2 रॉकस्टार प्रवीण। एकूण 50 संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला। 50 संघांमधून 5 टॉप फायनलिस्ट संघ तुम्हाला पाहायला मिळतील आणि सर्व संघांनी दमदार योगदान दिलं। त्या सर्व संघांचा आम्ही खऱ्या अर्थानं आभार व्यक्त करतो। डीसीसी क्रिकेट संघ मोरबे आणि स्पर्धेचे आयोजक संदीप शेठ उलवेकर, माजी उपसरपंच आणि ग्रामस्थ मंडळ मोरबे यांच्या वतीने सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो। जे संघ उपस्थित राहिले नाहीत त्यांचाही आम्ही आभार की पुढच्या वेळी तुम्ही नक्कीच या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट व्हा। तुम्हालाही शुभेच्छा असतील। तो बिल्कुल चलिए चौथे ओवर, तीसरे ओवर की यहाँ पर प्रतीक के ऊपर कप्तान ने जिम्मेदारियां सौंपी और अब यहाँ पर सुयोग खेलने के लिए तैयार। और ऋषि को पहली गेंद लेफ्ट हिट किया है, सीधा गेंद स्क्वायर लेग के ऊपर से जाती हुई। अब यहां से बड़े शॉट की तलाश है, गेंद सीमा रेखा पार 6 रन। बिल्कुल ये गाना सुना, अब मैंने ऐसे ही कमेंट्री में कह दिया कि ये गाने के ऊपर सैंडी पालकर को अच्छा डांस आता है। बीबी कह रही थी भाभी जी आप कब नाचते हो, लेकिन उनका पसंदीदा गाना है ये चंकी पांडे और गोविंदा का के फिल्म का शायद ये गाना लाल दुपट्टे वाली तेरा नाम तो बता। इस बार हवाई यात्रा की है, मिस टाइमिंग स्ट्रोक है, खिलाड़ी आते हुए सर्वेश वहां पर कोई गलती नहीं, बेहतरीन खिलाड़ी है, कमाल का कैच पकड़ा और इसी के साथ ऋषिकेश के पारी का हुआ खात्मा। विकेट नंबर 2 लौटता हुआ गौरी स्पोर्ट्स वलवली टीम का। आपल्या आदिवासी जे संगीत आपण ऐकलात, आपल्या आदिवासी बांधवांच्या माध्यमातून देखील चांगले चांगले संगीत आता पाहायला मिळत आहेत आणि ते संगीत आपण सातत्याने मग हल्दी असो किंवा कुठलं अन्य फंक्शन असो ते संगीत देखील वाजवलं जात आहे। जबरदस्त संगीत निश्चित स्वरूपात प्रवीण खऱ्या अर्थाने आपला आदिवासी बांधव आहे, अतिशय त्या बांधवामध्ये खऱ्या अर्थाने खूप मोठी प्रगती आपल्याला बघायला मिळतो आणि समाजाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला ना, आदिवासी बांधव हा अतिशय कष्टाळू खऱ्या अर्थाने आहे, मेहनत करणारा समाज म्हणून खऱ्या अर्थाने समाजामध्ये ओळखला जातो। कष्टकरी समाज सातत्याने आपण पाहतो, डोंगरावर बसतो नेहमीच राजावानी दिस सातत्याने अपन सांगतो। तो बिल्कुल चलते हैं, बिल्कुल यहाँ पर 20 रन बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। राजेश शेठ का तरह मन ही मन में मुस्कुराते हुए, क्योंकि उनकी टूर्नामेंट जो काफी जबरदस्त नजर आई। 6 दिन उनके जन्मदिन के शुभ अवसर पर 2 तारीख को मेगा फाइनल देखने को मिला और रेडगर टीम ने वो रुतबा मात्र कायम रखा।
चलिए यहाँ पर मिडल स्टंप पर शायद से जाती हुई गेंद पिछले मैच के हीरो आशीष पाटिल अब यहाँ पर आते हुए बल्लेबाजी के लिए। बेहतरीन यहाँ पर गेंद सीधा मिडल स्टंप पर जाती हुई विकेट कीपर के हाथों में। 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। यहाँ से बची हुई 9 गेंदों के ऊपर अगर 3-4 छक्के आते हैं तो 50 का टारगेट बेहतरीन अच्छा होगा, लेकिन इतना आसान भी नहीं है इस मुरबी टीम के खिलाफ लगाना। लेकिन देखेंगे आशीष कैसा खेलेंगे। फुल टॉस बॉल थी, बड़ा हिट आना चाहिए था। शॉर्ट स्क्वायर लेग अंपायर के बगल में से गेंद को निकालने का प्रयास। डीप स्क्वायर लेग का खिलाड़ी आकर उठाए, फील्ड करे, तब तक 2 रन लेने का पर्याप्त समय था और इसी 2 रनों के मदद से गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी वलवली टीम का स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 22 रन 2 विकेट के नुकसान पर। 8 रन अभी तक इस ओवर से आते हुए। इस ओवर की 2 गेंदें शेष यहां पर बची हुई है। आशीष पाटिल और सुयोग मात्रे की ये जोड़ी मैदान के अंदर है। दोनों भी बड़े शॉट के लिए बिल्कुल जाने जाते हैं और यहां पर क्या बड़े शॉट लगा पाएंगे। चलिए इस बार उड़ाया सीधा मिड विकेट के ऊपर से। नो चांस, इनटू द फैंस, इनटू द क्राउड। दैट्स अ बिग 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 हिट। ₹1000 योगदान देण्यात आलंय त्यांचं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, मालिकावीरसाठी ही 2 व्हीलर बाईक तुम्ही पाहताय जे आम्हाला संदीप शेठ उल्वेकर माजी उपसरपंच यांच्या मार्गदर्शनाने पुरस्कृत केली गेली आणि ही बाईक तुम्ही 2 व्हीलर पाहताय स्क्रीनवरती। और इस बार और भी बेहतर, कमाल की टाइमिंग। आज रोकना मुश्किल हो रहा है इस बल्लेबाज को और सीधा गेंद सीमा रेखा पार। 6 रन। मैदान के अंदर कमाल की भूमिका निभाते हुए 34 रन पहुंचे हैं। 3 ओवर का खेल समाप्त होने के बाद 2 विकेटें गंवाई है। चलिए रुनव 11 नारायण टीम के कप्तान आ चुके हैं और उनके खिलाफ रोहिंजन टीम के कप्तान। ये लीजिए 2 व्हीलर बाइक डांगरनेश्वर क्रिकेट क्लब यहां पर मोरबी की ये टूर्नामेंट है सरपंच ट्रॉफी, जहां पर बाइक आपको दिखाई जा रही है जो बाइक हमें माजी उपसरपंच संदीप शेठ वसंत शेठ उल्वेकर जिनके द्वारा पुरस्कृत की गई है। चंद समय में पता चलेगा। अब तो ठीक समय हो चुका है मेरे ख्याल से 1:39 का समय बीतता जा रहा है। लग रहा था कि थोड़ी सी देरी होगी लेकिन सही टीमों ने सही समय पर योगदान दिया। मुरबी टीम थोड़ी लेट आई, उन्होंने निर्णय स्वीकार लिया, पेनल्टी स्वीकार ली, लेकिन उन्होंने भी वो कमाल का योगदान दिया और आखिरकार जो समय पे मैचेस चाहिए थे वो बिल्कुल अब मैच तो हो रहे मैदान के अंदर। समीर ठाकुर, सैम ठाकुर, चाइनामैन गेंदबाज कहा जाता है इस गेंदबाज को। खतरनाक गेंदबाजी के एक्शन है, इनके पढ़ने में थोड़ा सा मुश्किल होता है लेकिन सुयोग बेहतर खिलाड़ी है। क्या उनके खिलाफ आक्रमण कर पाएंगे? जड़ में डालने का प्रयास अपील की गई थी लेग बिफोर द विकेट की, लेकिन अंपायर ने बिल्कुल यहां से नॉट आउट का करार दिया है। डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई। 34 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। अगर 50 तक जाना है तो आखिरी 5 गेंदों के ऊपर 16 रन बटोरने उनके लिए काफी महत्वपूर्ण होगा। चलिए रोहिंजन टीम को आखिरी पुकार होगा। नारायण टीम के कप्तान बिल्कुल यहां पर मौजूद है। बिल्कुल गावदेवी 11 नारायण टीम इस वक्त मैदान के अंदर खेलेगी और लगातार यहां पर जो बात करेंगे बल्लेबाज को परेशान कर रहे थे। फिलहाल यहां पर एक सिंगल मेरे ख्याल से इस गेंद के ऊपर मिली। चलिए एक काम तो तमाम किया है क्योंकि सुयोग को यहां पर एक ही करना था कि स्ट्राइक आशीष को देनी है और यहां पर सिंगल बटोरते हुए 2 छक्के अब तक इनके बल्ले से। क्या तीसरा आएगा? और मिस टाइमिंग है इस बार खिलाड़ी आते हुए गेंद के नीचे। संकेत के द्वारा कोई चूक नहीं और बल्लेबाज आशीष तीसरे छक्के की तलाश में थे और आखिरकार लौटेंगे मैदान से बाहर। रुन्नवी 11 नारायण विपक्ष जयदुर्गा रुंजन क्रिकेट संघ नारायण क्रिकेट संघाचे संगणक इथे उपस्थित आहे। रुंजन नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे। हा गावदेवी नारायण निश्चित स्वरूपात या दोन्ही क्रिकेट संघाच्या संगणकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधावा। चला जयदुर्गा रोहिंजन संघाचे संगणक आपण उपस्थित दाखवा। गावदेवी नारायण संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत। इनिंग ब्रेक मध्ये टॉस करण्यासाठी तुम्हाला आम्ही
विनंती करतो। तो चलिए सैम ठाकुर की कमाल की गेंदबाजी, 35 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 3 गेंदों का खेल बचा हुआ है। पहली गेंद के ऊपर आक्रमण प्रेशर बल्लेबाजी करना चाहते थे, लेकिन यहां पर भी डॉट बॉल की समाप्ति। यहां पर रनों के ऊपर अंकुश लगा है सैम ठाकुर ने, थोड़ा सा यहां पर 50 के करीब जो जाना चाहती थी उसके ऊपर अंकुश लगाया सैम ठाकुर की। एक कमाल की गेंदबाजी अभी तक मुरबी टीम की तरफ से। शॉर्ट पिच लाइन की बॉल पुल तो किया है जरूर, 1 रन तो जरूर मिलेगा वहां पर। डीप लॉन्ग लेग की तरफ खिलाड़ी आते हुए क्या रोकने में कामयाब हो पाएंगे? जब तक रोकेंगे, तीसरी का प्रयास हो रहा है और ये लगभग तीसरी भी पूरी। थोड़े से नाखुश है विकेट कीपर, वहां पर रोकना चाहिए था इस सिंगल को। 2 जाते तो फर्क नहीं गिरता, रन बनते थे 2, लेकिन तीसरे को भी यहां पर उन्होंने देने जाने दिया और तीसरा तब्दील किया। देखिए 2 खिलाड़ियों के बीच में थोड़ा सा यहां पर तालमेल बिगाड़ा सर्वेश थे और मेरे ख्याल से प्रवीण करावकर, ये 2 खिलाड़ी थे, लेकिन तब तक फायदा मिला। 38 बने हैं स्कोर कार्ड के ऊपर। इस गेंद के ऊपर नंबर 6 आता है तो 44 रन 11.00 के रन रेट से फिलहाल टारगेट खड़ा कर सकती है। देखेंगे अंतिम गेंद किसके हित में होगी, बॉलर सैम ठाकुर या बल्लेबाज सुयोग मात्रे के हित में ये गेंद जाएगी आखिरी। फुल टॉस, फायदा नहीं उठा पाया, लेकिन 6 होना चाहिए था, चौका मिला और अंपायर का नो बॉल का करार। सोने पे सुहागा, शायद स्टेप आउट हुए थे, उसके बदौलत ये नो मिला। आप कहेंगे कि आम आदमी का हाथ, आप मेरे ख्याल से वलवली के साथ मिलेगा किस्मत का पंजा। बिल्कुल ये फ्रीड की गेंद बिल्कुल मिली है, जहां पर 5 रन मिले, 43 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। आखिरी गेंद यहां पर बची हुई है और आखिरी गेंद के ऊपर यहां पर 38 प्लस ये 5 है, यस 43 स्टेप आउट हुए थे, जहां पर जो लाइन रखी गई है। पस्तीस के ऊपर 3 रन वहां पर बटोरे, तब 38 बने और फिर ये नो बॉल आई। अगर आपको डाउट लगता है तो इनिंग्स होने के बाद आप स्कोर बुक में आइए, वो डाउट आपका क्लियर किया जाएगा। ऑफ रेड की गेंद के ऊपर फायदा नहीं उठा पाए, 1 रन तो जरूर मुकम्मल होता हुआ। मिड विकेट का खिलाड़ी आएंगे, डीप में उठाएंगे, फील्ड करेंगे, तब तक वहां पर 2 रन पूरे। तीसरे की कोशिश पे बल्लेबाज को आउट होना पड़ेगा और इसी के साथ पहली पारी समाप्त और पहले 4 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन बने हैं 45, जीतने के लिए 46 रनों की जरूरत है। आइए गोपाल, आपका स्वागत है। दूध पापेश्वर के कर्मचारी बेलौली, शिवकर, भिंगार, ज्यादा से ज्यादा दूध पापेश्वर के सभी कर्मचारी रहते हैं। महेश का भी आगमन हो चुका, आपका स्वागत करेंगे। तो 24 गेंदे और 46 रनों की जरूरत। थँक्स रॉकस्टार दीपक पाटील यांचं इथे आगमन, त्यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 1000 रुपयाचं आर्थिक सहकार्य। दीपक दादा स्वागत आहे तुमचं। नाणेफेक इथे केली जाणार आहे। 2 संघ या, गावदेवी क्रिकेट संघ नारायण विपक्ष जयदुर्गा रुंजन। निलेश तांबडे आणि संतोष मोठे यांचं आगमन झालेलं आहे, मनपूर्वक आपले स्वागत आहे। नाणेफेक आपण करणार आहोत। तर शांततेचे प्रतीक कालूराम पाटील या आपल्या शुभ हस्ते ते नाणेफेक केली जाईल। गावदेवी नारायण विपक्ष जयदुर्गा मुरबी, अतिशय जयदुर्गा रोंजन क्रिकेट संघाच्या दरम्यान आपण नाणेफेक करणार आहोत। सुपर 10 ची लढत असणार आहे आणि विजेता क्रिकेट संघ मात्र पात्रता फेरीमध्ये दाखल होईल सुपर 5 मध्ये। रोंजन मुरबे गावातील सर्व सहकारी क्रिकेटचा आनंद घेतात। याचं श्रेय संदीपदादा उलबेकर, बघा आमचे खऱ्या अर्थाने आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सने पूर्णतः त्यानं कव्हर केलेलं आहे, फोकस केलेलं आहे निश्चित स्वरूपात या स्पर्धेचा जर विचार केला, पनवेल रायगड ठाणेकरांच्या प्रत्येकाच्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी, तुम्हा आम्हा सर्वांची लोकप्रियतेचं शिखर गाठणारी क्रिकेट स्पर्धा अर्थात सरपंच चषक 2024
डांगणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे आणि निश्चित स्वरूपात ही मानाची स्पर्धा म्हणून सातत्याने ओळखली जाईल. संदीप दादांच्या समवेत आपण इथे पाहतो खऱ्या अर्थाने एक शांत स्वभावाचे व्यक्तिमत्व, क्रिकेटला धर्म मानणारे व्यक्तिमत्व कालूराम पाटील क्रिकेटचा आनंद घेत असताना मैदानामध्ये इथे लगेचच सलामी जोडी जयदुर्गा मुरबी क्रिकेट संघाने YCC आरसेली 11 मुरबी अर्थात आमचे परममित्र जयदेव शेठ पाटील, नरेश शेठ पाटील यांनी पुरस्कृत केलेला संघ. तर एका बाजूला आपण पाहतो बलबली क्रिकेट संघाचा जर विचार केला, ग्रुप ग्रामपंचायत नेवाली आदई ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे राजेश शेठ काथारा, आदई बावंजे ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांनी पुरस्कृत केलेला संघ पाहतो गौरी स्पोर्ट्स आई गावदेवी बलबली क्रिकेट संघ. आणि दुसऱ्या पहिल्या सत्रामध्ये आवाज ऐकला आपण रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं. आता आपण आवाज ऐकणार आहात रोशन पाटील, मॅन फ्रॉम तारा कर्नाला विभाग. धन्यवाद सन्माननीय महागुरू आणि त्याचबरोबर रॉकस्टार आणि आमचे मित्र सौरभ, त्यांचं मनपूर्वक स्वागत. डांगरणेश्वर क्रिकेट क्लब मोरबे आयोजित मान्य श्री संदीपदादा वसंतशेठ उलवेकर वीर एंटरप्राइजेस मोरबे माजी उपसरपंच यांच्या माध्यमातून सरपंच ट्रॉफी 2024चं हे दमदार आयोजन आणि नियोजन तुम्ही पाहताय, ज्यामध्ये सुपर 10ची लढत सध्या सुरू आहे आणि दोन बलाढ्य संघांमध्ये ही लढत टार्गेट 46 आहे. 46 धाबांचा पाठलाग करायचा मोरबी टीमला आणि त्याच्या बरोबरीने वलवली संघाला मात्र या खरतर धाबा रोखायच्या. दोन्ही टीमला पण देऊया शुभेच्छा. अतिशय मोठा सामना, मागच्या सामन्यामध्ये धमाकेदार सुरुवात करणारा खेळाडू शुभम ठाकूर स्ट्राईक एंडला, तर एका बाजूने नॉन स्ट्रायकिंग एंडला विकी पाटील डाव्या हाताचा एक आक्रमक खेळाडू, त्याला आपण पाहतो नॉन स्ट्रायकिंग एंडमध्ये पहिल्या षटकामध्ये रत्नदीप चौधरी हा खेळाडू, यंग टॅलेंट अष्टपैलू खेळाडू बॉलिंग मार्गात सज्ज होताना. गेम इज ऑन, डावाला सुरुवात, पहिला बॉल, हाफ ट्रॅकर, मिस टायमिंग स्ट्रोक, गती जास्त होती, ऑन द राईज खेळायचं होतं आणि इथे मात्र नशिबाची साथ मिळाली. सोपा झेल शॉर्ट कव्हरला सोडला. शुभम ठाकूर जो एक अतिशय स्फोटक फलंदाज आहे आणि त्याला मात्र जीवनदान दिलं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाने. ऋषिकेश पालेकर हा करता क्षेत्ररक्षक होता, त्याच्यावरती दबाव असेल कदाचित, त्याने एक सोपा झेल सोडला. असं वाटलं सॉफ्ट डिसमिसल होतोय की काय, कारण टॉस झालेला चेंडू बॅटचा स्टिकर एंडला लागला आणि तिथे मात्र झेल सुटली, जीवनदान मिळालं शुभम ठाकूरला. आता नक्कीच याचा फायदा होईल का, आणि झालाय. क्या बात आहे, कव्हर्सला हॅमर केलंय, फोर्सेबल स्ट्रोक होता, आपण पाहिला एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर बॉलला पाठवलंय, सीमा पार, जखमेवरती मीठ चोळण्याचं काम केलं. आलाय षटकार. शुभमला मिळालेलं जीवनदान आपण पाहताय आणि त्याच्यानंतर केलेलं आक्रमण, 6 धाबा आल्या वेगाच्या आगेस. खरं तर आपण पाहिला ताकदीचा वापर केला शुभमने, 6 धाबा आल्या. यावेळेला अजून एकदा पुन्हा एकदा इथे आपण पाहिला हा फटका, पॅरलल स्ट्रोक, इट्स मायटी अँड फ्लायटी, पंचांचा इशाराला षटकार, 6 धाबा. चांगलं संगीत लावलं आणि शुभम देखील हिरो बनतं मैदानामध्ये झेल सुटल्यानंतर. यावेळेला आदळलेला आपटलेला बॉल, अनप्लेएबल डिलिव्हरी, वाईडचा इशारा, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू आणि 1 बाउन्सर फॉर 1 ओव्हर ही सूचना आता गोलंदाजाला दिली जाईल. 1 फॉर 1 ओव्हर, त्यामुळे आता तुम्ही पुढचा बॉल जास्त उसळीचा टाकू शकत नाहीये. आणि इथे आपण पाहिला वाईडचा इशाराला 13 धावा धाव फलकावरती. खरं तर ऋषिकेश पालेकरनं कॅच सोडले की मॅच सोडले हा प्रश्न पडला असेल आता खरं तर वलवली संघाच्या खेम्यामध्ये. यावेळेला देखील आपण पाहिला खरं तर स्टेप आउट झाले होते, शफल झाले होते वाईड लाईनच्या बाहेर. आता थोडी लाईन आणि लेंथमध्ये बिघाड होताना तुम्ही पाहता रत्नदीपच्या माध्यमातून. खरं तर प्रत्येक वेळा आपण पाहिला एखाद्या बॉलर्सला षटकार चौकाराचा मार पडला की त्याच्यामध्ये एक मानसिक दबाव निर्माण होतो आणि त्याचं तेच चित्र आपण पाहता आता गोलंदाजावरती निर्माण झालं. रत्नदीप चौधरी, यंग टॅलेंट, धावसंख्येत बदल, टोटल धावा स्कोर कार्डवरती आपण पाहताय 14 धावा. प्रदीप आमचे स्कोरर मित्र या ठिकाणी उत्तम दर्जाचं स्कोरिंग करत असताना 14 रन ऑन स्कोर कार्ड, 14 आल्यात. अजूनही 46चं टार्गेट आहे, त्यामुळे अजूनही 32 धावांची गरज येणाऱ्या काही चेंडूमध्ये मुरबी टीमला. शुभमला मिळालेलं जीवनदान आता मात्र महागड ठरत असताना सुरुवातीलाच मन बनवलं होतं, स्लॉग हिटचा प्रयत्न होता, पॅडल स्वीप करायचं होतं, परंतु बॉल त्यांच्या अगदी आपण पहिला रडारपासून दूर राहिला. त्यामुळे इथे आपण पहिला डॉट, निर्धाव चेंडू, हे कमबॅक आहे या ठिकाणी रत्नदीप चौधरी या खरं तर खेळाडूचं डॉट बॉल पाहायला मिळाला. 14 रन
धावफलकावरती आहेत. प्रतिषटक 11.50 हा रिक्वायर्ड रन रेट होता आणि पहिल्या ओव्हरमध्ये 14 आल्या. अजूनही काही बॉल पेंडिंग आहे त्या पहिल्या ओव्हरमधील. समोर पुन्हा शुभम एच अँड टेकन. यावेळेला आपण पहिला हलकीशी कडा घेतली आणि विकेट किपरने चांगली कामगिरी साकारली. मुकेश आय थिंक त्या ठिकाणी होते आणि इथे आपण पाहू शकाल कॉट बिहाइंड द विकेटच्या सुरुवात पहिला धक्का बसला बॅटिंग करत असताना टीम मुरबीला. खेळाडू बाद झालाय शुभम ठाकूर 14 या धावसंख्येवरती. सोनं देखील केलं, 2 षटकार मारले आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पहिला कमबॅक केलं. रत्नदीप चौधरी या गोलंदाजाने विकेट मिळवून दिला आपल्या टीमला. नौका खेळाडू मैदानाकडे चाललाय 3ऱ्या क्रमांकावरती. प्रतीक पाटील गुड्डू हा खेळाडू मैदानाकडे दाखल होतोय. गावदेवी बेलोली संघाचे सर्व हितचिंतक आपण पाहताय ते त्यांची उपस्थिती या स्पर्धेनिमित्ताने. अजय पाटीलला तुम्ही इन ॲक्शनमध्ये पाहणार आहात. सर्व खेळाडूंना आपण देऊया शुभेच्छा. आणि रोहिंजन संघ आणि एका बाजूने आर्यन दोन्ही कर्णधार आपण टॉससाठी या प्लीज. खरं गावदेवी बेलोली संघाची पुढची मॅच असेल परंतु त्या अगोदर सुपर 5 मध्ये खरं तर आपण पहिला अजून एक संघ दाखल झालाय. बेलोली संघ दाखल झालाय त्यामुळे आज संपूर्ण गाव तुम्हाला इथे पाहायला मिळेल. बेलोली गाव या स्पर्धेमध्ये उपस्थित होताना पाहायला मिळेल. यावेळेला अतिशय वेगवान चेंडू होता. सबमरीन डिलिव्हरी ज्याला म्हणता येईल. टप्पा पडला, चेंडू खाली राहिला. अपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी मिळाला नाही आहे प्रतीकला. अपेक्षित बाउन्स त्याला हवा होता आणि इथे आपण पहिला डॉट. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावा आल्या धावफलकावरती. 1 गडी बाद 14. येणारे 18 चेंडू 32. त्या अगोदर आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये. महागुरू असतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. 14 धावा धावफलकावरती आल्या. आता हे मात्र येणारे 18 बॉल आणि 32 समीकरण बाकी आहे. गोलंदाजी मार्कमध्ये ऋषिकेश. अगदी आपण पाहिला त्या ठिकाणी फुलर लेन बॉल होता. लाईन चांगली होती विकीसाठी. डाव्या हाताचा फलंदाज त्याला मात्र उजव्याच्या बाहेर टाकला. बॉल आपण पाहिला निर्धाव चेंडू. 17 बॉल 32 समीकरण बाकी आहे. ऋषिकेश चौधरी हा खरं तर या टीमचा अष्टपैलू खेळाडू आहे. आमचे DJ SDC सँडी खरं तर यांचा मी आवर्जून उल्लेख करेन. मेघनाथ म्हात्रे, सत्यवान म्हात्रे, गोवर्धन शेठ पालेकर तेही याच गावाला बिलॉंग करतात आणि चांगलं करतं योगदान राहिलं क्रिकेट क्षेत्रामध्ये या मान्यवरांचं. आणि आज या संघाचे पुरस्कर्ते स्वतः राजेश शेठ काथारा यांना आपण पाहत आहे. डॉट बॉल दबाव टाकत असताना वलवली संघ मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आपण पाहता मुरबी टीमवरती विकीसारखा एक आक्रमक खेळाडू त्याला मात्र थांबून ठेवला या पहिल्या 2 चेंडूवरती. शेवटचे बॉल 16 विजयासाठी आता 32 समीकरण बाकी आहे. यावेळेला देखील आपण पहिला फॉलो केलं फलंदाजाला. अगदी त्याच्या दिशेने हा फटका बॉल टाकला आणि फटका क्रॉस बॅटेड स्क्वेअर लेग रिझनमध्ये पाहायला मिळाला. विकीकडून एक सिंगल आली. धावसंख्येत बदल होताना पाहायला मिळेल. अजूनही आपण जर पाहिलं समीकरण या मॅचचं 15 चेंडू आणि 31 धावा. अंतिम 15 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 31 धावांची गरज आहे. त्यामुळे आता आक्रमक व्हावं लागेल. गुड्डूला आक्रमक व्हावं लागेल विकीला. या मॅचच्या दरम्यान धावांचा पाठलाग करत असताना मोठे फटके हवेत. खरं तर मुरबी टीमला विजयासाठी तर एका बाजूने विकेट हवेत, डॉट बॉल हवेत त्या ठिकाणी गोलंदाजी करणाऱ्या वलवली टीमला. अतिशय चांगलं बॅटल. सरपंच ट्रॉफी 2024चं हे पर्व. यावेळेला स्विंगाना मिस, कहीं पे निगाह है कहीं पे निशाणा. गुड्डूने प्रयत्न केला होता बिगिट करण्याचा परंतु बॉलच्या लाईनमध्येच नव्हते. बॉल टप्पा पडला, गरकन फिरला, राईज झाला. अनइवन बाउन्स आपण पाहिला त्या ठिकाणी ऋषिकेशचा. आणि इथे आपण पाहत आहे हा डॉट बॉल. कमबॅक कसा असावं तर ऋषिकेश चौधरी सारखं असावं. ग्रेट कमबॅक या ओव्हरमध्ये करत असताना. शॉर्ट ऑफ प्लेन बॉल लाऊड ऑफी झाली आहे आणि टप्पा सुंदर, लाईन सुंदर, अजून एक डॉट. क्या बात आहे, कमालीचं कमबॅक इथे आपण पाहत आहे. खरं तर ऋषिकेशच्या माध्यमातून 5 चेंडू त्याने फेकले, फक्त सिंगल खर्च केली आणि दबाव टाकला आता मुरबी संघावरती. इकॉनॉमिकल फिगर षटक हवं होतं बलवली संघाला आणि ते मात्र मार्गस्थ आहे.
ऋषिकेशच्या माध्यमातून आणि इथे फटका फसलाय आणि नशिबाची साथ. क्या बात आहे. सामन्याला कलाटी देणारा हा क्षण ज्या ठिकाणी झेलबाद झाला असता खेळाडू तिथे मात्र जीवनदान आणि त्याही पेक्षा आपण पाहिला सोने पे सुहागा षटकार आलाय. 2 ओव्हरचा खेळ संपला आणि या षटकाराच्या मदतीने धाबा आल्या स्कोर कार्ड वरती. एक गडी बाद 21 आता 12-25 समीकरण बाकी आहे. यापूर्वी आपण नाणेफेक खऱ्या अर्थाने इथे संपन्न झाली. कालुराम पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल गावदेवी नारायण क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेक जिंकून प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करणं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी जय दुर्गा रोंजन क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. रोशन खऱ्या अर्थाने सामन्याला कलाटणी देणारा झेल असणार आहे माझ्या मतानुसार. खऱ्या अर्थाने गोलंदाज सक्षम विकेट मारा करत होता. एक चांगली गोलंदाजी बघायला मिळत होती. परंतु इथे मात्र झेल सोडल्यानंतर आता कुठेतरी निश्चित स्वरूपात खऱ्या अर्थाने या सामन्यामध्ये पुन्हा एकदा मुरबी क्रिकेट संघाने परतण्याचं काम केलेलं आहे. अनप्रेडिक्टेबल क्रिकेटचा खेळ आपण नेहमी म्हणत असतो. तुम्ही इथे खरं तर कोणत्याही प्रकारचा विश्वास दाखवू शकत नाही. कधी काय घडेल याचा नेम नाही आणि तेच घडलं बघा. 5 बॉल 1 धाव खर्च केली. आता 12-25 समीकरण बाकी आहे. 12 बॉल 25. यस, शेवटचा बॉल षटकाराला झेल सुटल्यानंतर मात्र 6 धावा देखील मिळाल्या. त्यामुळे प्रेशरमध्ये आला थोडासा कतर बलबली संघ. अजूनही मॅच ऑन आहे. सामना आपण जर पाहिला दोलायमान परिस्थितीमध्ये झोकलेला बॅलन्स सामना आहे. कधी काही घडेल याचा नेम नाही. वर्तमान स्थितीमध्ये जो संघ चांगला कामगिरी करेल किंबहुना ज्या टीमचे खेळाडू चांगली कामगिरी करतील तो संघ असेल त्या ठिकाणी विजेता. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. राऊंड स्टम्प्स या ठिकाणी आपण पाहत आहे. खरं तर अजून एक डॉट बॉल. विकी संघर्ष करतोय मोठ्या फटक्यांसाठी धावांसाठी. मनीष पाटील हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकमध्ये सज्ज होताना. विकीचे फटके आपण जर पाहिले मागील कालखंडामध्ये तर अनऑर्थोडॉक्स टाईप अगदी गुडगाव वाकवत फॉलिंग स्वीप हा त्याचा फेवरेट स्ट्रोक राहिला आहे. परंतु आज त्या फटक्यासाठी देखील त्याला संघर्ष करावा लागतो या मॅचच्या दरम्यान. चांगली गोलंदाजी याचं कारण आहे उत्तम दर्जाचा स्पेल आपण पाहत आहे बोलवली टीमच्या माध्यमातून. 11 बॉल 25. अनुभवी खेळाडू प्रोफेशनल क्रिकेटर विकी स्टॅकिंग एंडला आहे. त्याच्या बरोबरीने आपण पाहता गुड्डू प्रतीक नॉन स्टॅकिंग एंडवरती सज्ज होताना. यावेळेला इनसाइड आउट. बॉलने उंची घेतली. अंतर कापेल का? अंतर देखील कापलंय. इट्स आउट ऑफ द पार्क. मॅक्सिमम हिट. मच निडेड सिक्सर. 6 धावा आल्या विकीच्या. मध्ये कॉन्फिडन्स हवा तितका नव्हता विकीच्या माध्यमातून. परंतु रिझल्ट चांगला होता असं म्हणायला हरकत नाहीये. कारण लॉंग ऑफला क्लिअर केलं. त्याला वाटलं हा बॉल थांबतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. परंतु कधी कधी लक फॅक्टर देखील फार महत्त्वाचं असतं. आणि असं म्हणतात क्रिकेट असो किंवा कोणतंही क्षेत्र 99% तुमची मेहनत 1% लक फॅक्टर जर तुमच्या वाट्याला असेल तर सर्व काही तुमचं. आणि तेच घडलंय. 6 धावा आल्या. परंतु इथून मात्र पुन्हा एकदा कमबॅक करायचं आहे त्या ठिकाणी बलबली टीमला. शेवटचे 10 बॉल 19 समीकरण बाकी आहे. यावेळेला फिरून मारला शफल क्रॉस. आता वेगळ्याच ढंगामध्ये आला विकी पाटील आपला अंदाज दाखवत असताना. लगातारचा दुसरा विकी पाटील. ही इज ऑन फायर. 1 मोर षटकार. अनुभवी खेळाडू अगदी निर्णायक क्षणाला मात्र आता अनुभवाची शिदोरी त्याने उचलली आणि बरोबर चांगले फटके त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. कमबॅक करायचा. ज्या झेल सुटल्या ज्या फिल्डिंगमध्ये चुका झाल्या त्या कदाचित महागड्या ठरतील वलवली संघाला. परंतु वलवली संघ सहजासहजी हार मानणारा संघ नाही आहे. हा सामना शेवटपर्यंत जाईल. यावेळेला फुल लेंथ अगदी चांगल्या टप्प्यावरती अचूक टप्प्यावरती नियंत्रित गोलंदाजी. बॉल असतील बाकी या ठिकाणी 8 आणि विजयासाठी धावा करायच्या 13. 8 चेंडू आणि 13 धावा. 2 निर्णायक चेंडू या षटकातील. अतिशय महत्त्वाचे हे चेंडू राहतील. जर का इथे मोठा फटका आला तर या सामन्यामध्ये सहज आपण जर पाहिलं स्वाभाविकपणे मुरबी संघाचं पारडं जड होताना तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जर का इथे एखादा विकेट डॉट बॉल आला तर मात्र बलबली संघ कमबॅक करण्याची संधी सोडणार नाहीये. स्लॉग हिट केलाय. वाईड स्लॉग आणला. बॉलला पाठवलंय त्या ठिकाणी सीमारेषा बाहेर षटकाराचं दर्शन करण्यासाठी. आणि इथून मात्र आता सामन्याला कलाटणी. 6 धावा आल्या विकीच्या बॅटमधून. समीकरण बनलं 7 चेंडू आणि आता विजयासाठी या ठिकाणी गरज असेल 7 धावांची. रन बॉल खरं तर इक्वेशन आलंय. या ओव्हरमध्ये 3 षटकार आले विकीच्या बॅटमधून. अगदी निर्णायक क्षणाला संकट मोचक म्हणून भूमिका साकारत असताना विकी पाटील हा खेळाडू डाव्या हाताचा अतिशय स्फोटक फलंदाज. 7 बॉल 7चं समीकरण बाकी आहे.
यावेळेला यॉर्क टाकलाय, अगदी बुंध्यामध्ये टाकला होता आणि इथे बॅक टू द बॉलर खेळले. रन नाहीये, अजून मॅच संपलेलं नाहीये कारण 6 चेंडूमध्ये आता 7 धावा करायच्यात. ग्रामीण टेनिस क्रिकेट आपण अनेक स्पर्धांमध्ये पाहिलं, जेव्हा जेव्हा लो स्कोर तेव्हा तेव्हा सामने हाय व्होल्टेज होताना पाहायला मिळाले. एक झेल खरंच त्या ठिकाणी सुयोग मात्रे याने जो सोडला तो किती इम्पॉर्टंट होता. पहिला झेल सोडला होता त्या ठिकाणी आपण पाहिला ऋषिकेश पालेकर त्याने, त्यानंतर 2 षटकार शुभमच्या बॅटमधून आले आणि त्यानंतर जो गुड्डूचा झेल सुटला तिथून मोमेंटम मिळाला. खरं तर आपण पहिला विजयाकडे वाटचाल केली मुंबई संघाने. एकच सिंगल, बाकी सर्व षटकार या इनिंगमध्ये पाहायला मिळाले आणि 2 वाईडचा रन असा कॅल्क्युलेशन आपण पाहिला. खरं तर या ठिकाणी 39 धावा करत असताना अगदी योग्य माहिती प्रदीप भगत आमच्या स्कोरर मित्रांच्या माध्यमातून मिळाली. 6 षटकार या इनिंगमध्ये पाहिले आणि आता समीकरण 6 बॉल 7, 6 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण. निर्णायक षटक खरं तर गावदे बेलोली संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळेल आणि त्याच संघाचा खेळाडू ज्याने रायगड प्रीमियर लीगमध्ये एका ओव्हरमध्ये 1 रन करून दिली नव्हती बलाढ्य MD वॉरियर्स टीमला. हा एक वेगळा रेकॉर्ड त्याच्या नावावरती राहील आणि जेव्हा जेव्हा रायगड प्रीमियर लीगची स्पर्धा होईल तेव्हा तेव्हा हे नाव चर्चेमध्ये राहील, ते म्हणजे अजय पाटील. त्याचा आपण आवाज उल्लेख करू. 6 बॉल 7 आणि सुयोग गोलंदाजी मार्कवरती आलाय. त्या सुयोगकडून झेल सुटलाय तो या सामन्यामध्ये. खरं तर झेल जरी सुटला असला तरी न डगमगता न डळमळता मात्र या सामन्यामध्ये आपल्या टीमला कमबॅक करून देईल का हे पाहायचं आहे. 6 बॉल 7. यॉर्क टाकलाय बॉल. या दरम्यान विशालजी म्हात्रे आणि रोशनजी फडके यांना विनंती असेल आपण या मंचकावरती आपलं मनपूर्वक स्वागत. विशालजी म्हात्रे आणि रोशन फडके या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आमच्या आयोजकांच्या वतीने, खास करून संदीपदादा उलवेकर यांच्या वतीनं आपणास विनंती आपण मंचकावरतीवर असं नसतं बा. खरं तर या 4 षटकांकडे आपण जर पाहिलं प्रत्येक गोलंदाजाने पहिला बॉल डॉट टाकलाय आणि इथे डॉट बॉलने सुरुवात झाली आहे. 5 चेंडूमध्ये 7 धावांचं समीकरण या ठिकाणी बाकी आहे. आयुष्यात सर्व काही हारला तरी चालेल परंतु हिम्मत कधी हारू नका, कारण असं म्हणतात ज्याच्यात हिम्मत त्याला किंमत. इथं हिम्मत दाखवावी लागेल. आता खरं तर गोलंदाज त्या ठिकाणी आहेत सुयोगला. अजून एकदा डॉट, क्या बात आहे. प्रेशर बिल्ड करतोय, प्रेशर बनवतोय या ठिकाणी सुयोग. मुरबी संघावरती प्रेशर बनवतोय सुयोग या ठिकाणी गुड्डू या फलंदाजावरती. मॅच तर अजून संपलेला नाहीये, पिक्चर अभी भी बाकी है मेरे दोस्त, हे सांगत असताना मैदानामध्ये आपण पाहताय सुयोग मात्रे हा गोलंदाज. 4 बॉल 7 लगातारचे 2 डॉट बॉल आपण पाहता मैदानामध्ये. मी मगाशी आठवण करून दिली अजय पाटीलची, जर तो एका षटकामध्ये 1 धाव खर्च करून देऊ शकत तर मी 7 धावा का वाचवू शकत नाही. हाच खरं तर निश्चय मनाशी बाळगावा लागेल. याही वेळेला आपण पाहिला थोडासा वाईड लाईनच्या बाहेर चाललाय आणि इथे मात्र एक्स्ट्राची रन मिळेल बॅटिंग करताना मुरबी टीमला. सामना अजूनही आपण जर पाहिला रोमहर्षक परिस्थितीमध्ये आलाय. हाय व्होल्टेज ड्रामा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. लास्ट ओव्हर थ्रिल ज्याला म्हणता येईल. खरं तर हा चित्तथरारक तुम्हाला अनुभव या मॅचचा घेता येईल. हा खरं तर कारण ही स्पर्धा देखील तितकीच मोठी आपण होताना पाहत आहे. सरपंच ट्रॉफी 2024 डांगरनेश्वर क्रिकेट क्लब मोरबे यांच्या माध्यमातून यावेळेला स्लॉग हिट केलाय. स्वीट साऊंड, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि गुड्डूने मात्र सामना फिनिश केलाय. षटकाराने सामना जिंकलाय. सामना जिंकत मुरबी संघ गेलाय सुपर 5 मध्ये. अभिनंदन मुरबी टीम, हार्ड लक टीम वलवली. इथे विशाल म्हात्रे आणि राकेश या जोडगोळीचं आगमन झाल्यानंतर फलंदाजाने मात्र षटकाराने त्यांचं स्वागत केलेलं आहे. स्वागत आहे तुम्हा दोघांचंही. आताच्या लढतीमध्ये इथे YCC